नाही केलं दोन पकडले. इकडे कुठं तिकडे गेलंय आणि इकडे कुठे आलं काय? या महिन्यात आम्हाला सगळे लोक हे म्हणजे 2-3 पिल्लं आली असं वाटत असते तुम्हाला लहान दिसल्यामुळे. आपल्या परिसरात हे साप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात जून महिन्यात विशेषतः, कारण मिलनकाळ सुरू असल्यामुळं. ही पिल्लं नेहमी ॲडल्ट म्हणजे प्रौढ साप आहेत नानेटी जातीचे. याच्यापासून कोणताही धोका नाही हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण किती शांत आहे. मी दोन्ही साप एका हातात पकडले, खरं त्यांना एकंदरीत 4 दिसलेत, बाकीचे पण सापडण्याची शक्यता आहे. ही नर मादा मांसाहारी प्राणी असल्यामुळं मादी जी गंध सोडते त्याच्या वासाने ते नर आकर्षित होतात. मिलनकाळ असल्यामुळे एकाच वेळेला हे खूप प्रमाणात मोठे साप दिसू शकतात. लोक सहज मारू पण शकतात, कारण कित्येक वेळ समोर राहतात, ह्याने मारले नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगू शकतो, दाखवू शकतो. बरेच व्हिडिओ तुम्ही आमचे बघितले पण. आणि नानेटी जातीचा बफर स्ट्रिपर किलबॅक म्हटलं जातं हा बिनवेशेर जातीचा साप आहे. आणखीन 2 आहेत, पण ही तुमच्यासाठी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या गार्डनमध्ये विशेषतः हे साप दिसू शकतात. घाबरायचं काहीही कारण नाही. इकडे आत गेले काय? हा आता भला मोठा आहे, मादी असण्याची शक्यता आहे. हा बघा कसं मी अलगत यांना पकडतोय आणि फार शांत असतात बिचारे. खरं तर ह्या जातीमध्ये हा मोठा म्हणावा लागेल, तसं दिसताना हा पण पिल्लू वाटेल, पण मादी आहे. हा मादी ह्या जातीमध्ये मोठी असते लक्षात घ्या, आणि नर शक्यतो लहान असतात. मिलन काळात हे साप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आम्हाला बघून याच्यावरती प्रेम येईल, तुम्हाला भीती वाटेल, पण कारण इतका हा शांत साप असतो लक्षात घ्या, याच्यापासून कोणताही धोका नाही आहे. 3रा पकडला लक्षात घ्या. चौथा. अशा प्रकारे 4 सापडले, कित्येक असू शकतात, पण सध्याच 4 सापडले. नानेटी जात आहे. अशा प्रकारे एकाच वेळा खूप आले तरी आपण घाबरू नका. मेलन काळ असल्यामुळे अशामुळे येऊ शकतात, याच्यापासून धोका नाही हे मला म्हणायचं आहे. धन्यवाद.